सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड वेलकम टू ॲरो कम्प्युटर अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये डीटीचं आपण स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक कोणता स्टार्ट केला होता आपण? नंबर सिस्टीम. ठीक आहे, नंबर सिस्टीमचा यूज आपण पाहिला होता. नंबरचा यूज कशासाठी होतो की कुठलंही आपल्याला वस्तू असतील त्याला आपल्याला काउंटिंग करायचं असेल, हाईट आहे, वेट आहे, कुठलेही थिंग्स आहे त्याला काउंट करण्यासाठी आपण नंबरचा यूज करतो. आणि या नंबरला रिप्रेझेंट करण्यासाठी जी काही सिस्टीम वापरली जाते त्या सिस्टीमला म्हटलं जातं नंबर सिस्टीम. ठीक आहे, मग आपण काल 4 मेन नंबर सिस्टीम पाहिले होते बाळांनो, जे आपल्याला या डीटी मध्ये बघायच्यात. सगळ्यात पहिली पाहिली होती आपण, चला एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करू. सगळ्यात पहिली पाहिली होती आपण डेसिमल. डेसिमलच्या पुढे आपण घेऊ सपोज ऑक्टल. ऑक्टलच्या पुढे घेतली हेक्साडेसिमल आणि हेक्साडेसिमलच्या नंतर लास्टला घेतली होती आपण बायनरी. ठीक आहे, लक्षात घ्या बाळांनो, डीटी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे बेस. एकदा जर तुमचा बेस परफेक्ट झाला पुढे प्रॉब्लेम राहणार नाही. आपल्याला बेस एकदम परफेक्ट करून घ्यायचा आहे. सेकंड थर्ड युनिटला प्रॉब्लेम राहणार नाही, थोडा वेळ लागला तरी चालेल. चला मग डेसिमल मध्ये बेस इज इक्वल टू किती आहे? 10. बोला, ऑक्टल मधला बेस किती आहे? 8. हेक्साडेसिमल मधला 16 आणि बायनरी मधला 2. कळलं? नंबर ऑफ पॉसिबल डिजिट. बेस म्हणजे काय किंवा रॅडिक्स म्हणजे काय? नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट किंवा नंबर ऑफ युनिक डिजिट, त्याला म्हणतो आपण बेस किंवा रॅडिक्स. करेक्ट आहे. चला मग आता या ठिकाणी बेस 8 आहे, मग या ठिकाणी नंबरचे जे पॉसिबल डिजिट आहेत ते काय आहे? 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. रेंज काय सांगायची? रेंज इज इक्वल टू 0 to 9 ही काय याची रेंज. आणि आपण काय करतो, कुठलाही नंबर लिहिला, सपोज 275 हा नंबर लिहिला, त्याच्या खाली आपल्याला काय लावावं लागेल? बेस 10. इथं आपण काय लिहितो? बेस 10. मग बेस 10 चा अर्थ हा नंबर कोणता आहे बाळांनो? डेसिमल नंबर आहे. डेसिमलच्या नंतर आपण ऑक्टल पाहिलं होतं. ऑक्टल मध्ये इलेमेंट काय काय असतील, डिजिट काय असतील? 0 1 2 3 4 5 6 आणि 7. मग याची सुद्धा रेंज काय बाळांनो? रेंज काय? 0 to 7. 0 to 7. स्टार्टिंग डिजिट 0 आणि लास्ट डिजिट काय असणार आहे बाळांनो? बेस -1. लक्षात ठेवा, लास्ट डिजिट नेहमी काय असणार? बेस किती आहे? 8. 8 - 1 किती आला? 7. मग या ठिकाणी जर नंबर रिप्रेझेंट केला मी 275, तर याच्या खाली बेस किती लावावा लागेल मला? 8. नेक्स्ट नंबर सिस्टीम कोणती होती? हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल मधले नंबर बघितले आपण, 0 पासून कुठपर्यंत? 9 आणि त्याच्यानंतर ए पासून कुठपर्यंत? एफ पर्यंत. आठवतंय? 10 साठी आपण ए वापरला होता, 11 साठी बी, 12 साठी सी, 13 साठी डी, 14 साठी ई आणि 15 साठी एफ. याची सुद्धा रेंज जर बघितली आपण, हेक्साडेसिमलची जर आपण रेंज बघितली, देन दॅट विल बी 0 to 9 आणि ए टू एफ. कळले ना की ही काय त्याची रेंज. आणि लास्टला कोणता नंबर आहे बाळांनो? बायनरी. बायनरी मध्ये दोनच डिजिट आपल्याकडे 0 आणि 1. मग याची रेंज पण काय बाळांनो? 0 to 1. आणि नंबर जर रिप्रेझेंट करायचा असेल हेक्साडेसिमल, तर आपण असा काहीतरी लिहिला 2AB विथ बेस 16. बायनरी रिप्रेझेंट करण्यासाठी 10101110 बेस किती आला? 2. हे आपण बेसिक कालच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. आणि याच्यानंतर आपण काउंटिंगला वगैरे सुद्धा सुरुवात केली. काउंटिंग कशी करायची केले सॉल्व सगळ्यांनी? चला. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं बाळांनो? कन्व्हर्जन पाहिलं होतं. अरे हो की नाही? कन्व्हर्जन कशाचं पाहिलं होतं? डेसिमल नंबर सिस्टीमचा कन्व्हर्जन बायनरीमध्ये. मग डेसिमलचा बायनरीमध्ये करताना सपोज 27 हा नंबर आहे, याचा आपल्याला बायनरीत कन्वर्ट करायचं आहे. तर त्या ठिकाणी त्याचे वेट असतात. काय वेट आहे? 1 2 4 8 आणि 16. मग याच्यापैकी कुठल्या कुठल्या नंबरच्या ऍडिशन पासून हा आपला 27 नंबर बनलाय, मग त्याच्या खाली आपल्याला 1 लिहायचं. मग 27 बनवण्यासाठी आपण 16 घेतला. 16 + 8 किती आला? 24. 24 + 2 किती आला? 26 आणि 26 + 1 किती? 27. अशा पद्धतीने आपण कोणता नंबर फाइंड आउट करतो? बायनरी नंबर. आठवतंय? मग हे झाल्यानंतर आपण काल काय केलं होतं बाळांनो? तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल दिलं. ते फर्स्ट एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. काय दिलं होतं मला? 135. सो 135 विथ बेस 10 हा नंबर आहे, याचा बायनरीमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग आपण पहिले वेट लिहून घेऊ बायनरी मधले. काय काय वेट आहेत बघा. सगळ्यात पहिले आपण घेतला 1 2 4 8 16. बोला 32 64. आता मला एक सांगा, 64च्या पुढे कोण आहे? 128. 128च्या पुढे गेला तर कोण येईल? 256. अरे बोला 128 मल्टिप्लाय करत चला ना. 2 4 8 16 32 64 128च्या पुढे कोण येणार? 256. पण 256 हा नंबर कसा आहे आपल्या? 135 पेक्षा मोठा आहे. मग आपल्याला 256 ची गरज पडणार नाही. मग 135 नंबर करण्यासाठी कोणाकोणाची ऍडिशन करावं लागली बघा. सगळ्यात पहिले 128 केला प्लस, आता याच्यात जर 64 ऍड केला, किती ऍड केला? 64. तर 128 मध्ये जर 64 ऍड केला तर तो किती जाईल? 193 नाही 192 च्या आसपास काहीतरी जाईल. मग आपल्यापेक्षा मोठा झाला.
मग आपल्याला हा 64 नंबर घेता येणार नाही. बर 32 ऍड करा. 128 प्लस 32 हा पण नंबर मोठा होतोय 0. किंवा सरळ बघा 128 मध्ये किती ऍड केल्यावर 135 झाला 7. मग 7 कुठे आहे रे बाळांनो? 4 प्लस 2 6 प्लस 1 7. बाकीच्या ठिकाणी कोण लिहून टाका 0. बघा ऍडिशन करून बघा 128 प्लस 4 प्लस 2 आणि प्लस 1 किती आले ऍडिशन 135. आले आन्सर ऑनलाईन. ए बाळांनो काय आले बघा, आले का तुमचं 10000 आणि 111 आले का नक्की ऑनलाईन? काल एक्झाम्पल दिलं होतं आन्सर आले. बऱ्याच जणांचं आलंय तसं, तुम्ही टाकलेत आन्सर त्याच्यानुसार बघितले. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 173. बोला रे नेक्स्ट एक्झाम्पल काय? 173 विथ बेस 10. आन्सर टॅली करत चला, आन्सर टॅली करत चला. ठीक आहे चला. आता इथं पण तसंच लिहायचं. काय लिहावं लागेल सांगा? 1 2 4 8 16 32 64 128. आता परत बघा 128 च्या पुढे गेलं तर काय होईल 256. पण 256 आपल्या पुढे चालला की नाही, म्हणजे आपल्याला 256 घ्यायची गरज नाही. सांगा काय आलं बघा, इथं 1 घेतला 128 प्लस 64 जर केला तर काय होते बाळांनो? तो 90 च्या पुढे चाललाय. मग इथं 0 घेऊत. 128 प्लस 32 करून बघा किती येतोय सांगा? किती होतोय 160. म्हणजे आपल्याला 32 घ्यावा लागेल. त्याच्यानंतर कोण आला? तर 160 नंतर फक्त किती राहिले? 173 मधून 160 गेला, किती राहिले? 13. मग 13 कसा काढता येईल? 8 प्लस 4 12 12 प्लस 1 13. बघा ऍडिशन करून या सगळ्यांची. जर या सगळ्यांची ऍडिशन केली कोणाकोणाची? 128 प्लस 32 प्लस 8 प्लस 4 प्लस 1. बघा याची जर ऍडिशन केली तुम्ही 8 आणि 2 10, 18 आणि 4 22 आणि 23 3 40 2 आणि 2 4 आणि 3 7 173. आलंय नक्की? ऑनलाईन आन्सर येत आहेत बाळांनो नक्की? टॅली करा चला. म्हणून मी सांगतोय शक्यतो की ऑनलाईन आवाज येतोय ना बाळांनो? व्हिडिओ क्लिअर आहे ना? ए बाळांनो चला चला परत सांगतोय जेवढे जेवढे एक्झाम्पल झाले तेवढे तेवढे रिपीट करा बाळांनो, जेणेकरून काय होईल आपलं थोडीशी रिव्हिजन होईल. चला 173 चा आला आपला 10101101. चला नेक्स्ट कोण आहे बाळांनो? आपला एक्झाम्पल होतं 75. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 75 विथ बेस 10. चला परत ट्राय करू. 1 2 4 8 16 32. आता 64 पर्यंत जावं लागेल, कारण 64 च्या पुढे गेला तर 128 होतो आणि 128 हा आपल्यापेक्षा मोठा नंबर आहे, मग तो घेता येणार नाही. मग 175 कसा करता येईल? मग 64 सांगा 64 प्लस किती पाहिजे बाळांनो? आता 11 पाहिजे. 8 10 11. अरे कळलंय का? बघा 10010. बघा ऍडिशन करून बघा. त्याच्या खाली 1 आहे. 64 प्लस 8. 64 प्लस 8 किती आला? 72. 72 प्लस 2 किती आला? 74. आणि 74 प्लस 1 किती आला? 70. कळले नक्की? सो अशा पद्धतीने परत 75 चा इक्विव्हॅलेंट काय आला? 10010 आणि 11. आलेत का नक्की? चला नेक्स्ट लास्ट वाला कोण आता? लास्ट नाही अजून 2 आहेत ना? 61 आहे ना? ह्याच्यानंतर अजून कोण आहे? 61. चला 61 चा इक्विव्हॅलेंट काय येईल बघा बरं बाळांनो? 1 2 4 8 16 32 पर्यंत जावं लागेल. मग सांगा सगळ्यात पहिले 32 आला. 32 प्लस 16 किती आला? 48. ऍडिशन तर करा. 32 आणि 38 आणि 48 48 आला. 48 प्लस 8 किती आला? 56. 56 प्लस 4 किती आला? 60. आणि 60 प्लस 1 किती आला? 61. इथं काय लावावं लागेल? 0. आलंय का नक्की? ओय पक्का आन्सर टॅली करत चला. आन्सर टॅली करत चला. येत आहेत की नाही बघत चला. ज्यांचे ज्यांचे आन्सर आले नसतील त्यांनी परत एकदा टॅली करा बाळांनो. ठीक आहे चला लास्ट वाला कोणी बघा. चला आता याच्यानंतर लास्ट मध्ये कोण राहिलंय? 93 विथ बेस 10. परत काय करावं लागेल? 1 2 4 8 16 32 64. 128 घ्यायची गरज आहे का? नाही. सांगा 64 प्लस जर 32 केलं किती होईल सांगा? 96. म्हणजे मोठा होतोय की नाही नंबर? मग इथं काय घ्यावं लागेल? 0. 64 प्लस 16 करा किती आला सांगा? 80. 80 प्लस 8 किती आला? 88. 88 प्लस 4 किती आला? 92. आणि 92 प्लस 1 किती आला? 93. काय आला इक्विव्हॅलेंट बघा?
11101. ऑनलाईन आन्सर आलाय का बोला पटपट पटपट. कोणाला या कन्व्हर्जन मध्ये एखादं जर समजा एक्झाम्पलचं आन्सर आलं नसेल किंवा रॉंग आलंय आणि त्यांना वाटतंय त्यांचं करेक्ट आहे तर सांगा. डाऊट असेल तर परत एकदा घ्यायला बाळांनो आपल्याला, नसेल तर आपल्याला पुढच्या पॉईंटकडे जायला. ऑनलाईन ए बाळांनो बोला बोला पटपट. नक्की कन्सेप्ट कळलंय नक्की, चलायचंय पुढं चला. चलो चलो. आता या ठिकाणी अजून एक बघा, लक्षात घ्या, अजून एक पॉईंट घ्या आपल्याकडं. आता या ठिकाणी आपल्याला अजून एक कन्सेप्ट बघायचा आहे, पोझिशनल वेट म्हणून. पोझिशनल वेट म्हणजे काय भानगड असते बघा. आपण ज्यावेळेला कुठलाही नंबर लिहिला, सपोज मी असा नंबर लिहिला बाळांनो 753, 753. तर 753 नंबर बनलाय कसा बघा. तर याच्यामधल्या प्रत्येक डिजिटला, प्रत्येक पोझिशनला काहीतरी वेट आहे. म्हणजे काय बघा, हा 3 म्हणजे किती असतो बाळांनो, 3च असतो. हा 5 म्हणजे किती आहे, 50 आहे. आणि हा 7 म्हणजे किती आहे, 700 आहे. कळत की वेट कळत आहेत. हा युनिट डिजिट आहे, हा 10th डिजिटचा, आणि हा 100th डिजिटचा, 100th प्लेसचा डिजिट आहे. जर सपोज मी असं लिहिलं, सपोज असा नंबर आहे माझ्याकडं, काय व्यवस्थित लक्ष द्या, 2956 हा नंबर. तुम्हाला जर विचारला हा नंबर कसा बनलाय, तर तुम्ही काय सांगणार, सर या 2 ची पोझिशन नुसार त्याचं वेट किती आलं, 2000. त्याची व्हॅल्यू किती, 2000. 9 ची व्हॅल्यू किती आहे, 900. या 5 ची व्हॅल्यू किती आहे, 50. आणि या 6 ची व्हॅल्यू किती आहे, 6. आणि मग या सगळ्यांचं जर ऍडिशन केलं तर आपल्याला नंबर कोणता येणार, 2956. मग हे जे काही दिलेत ना बाळांनो, हे काय त्याचे पोझिशनल वेट. हे काय त्याचे पोझिशनल वेट. पोझिशनल वेट म्हणजे काय बघा, लक्षात घ्या बघा. पोझिशनल वेट काय, हा युनिट डिजिट आहे की नाही, युनिट डिजिटचं पोझिशनल वेट असतं 1. काय असतं, 1. हे मी डेसिमल नंबर बद्दल बोलतोय. बर, हा सेकंड डिजिट आला की नाही, सेकंड डिजिट, त्याचं पोझिशनल वेट असतं 10. त्याच्या पुढचा कोणत्या पोझिशनचा आहे, 100th पोझिशन. आणि त्याच्या पुढच्या कोणत्या पोझिशनचा आहे, 1000. आता मल्टिप्लाय करा बघा, 6 × 1 किती आला, 6. 5 × 10 किती आला, 50. 9 × 100 किती आला, 900. आणि 2 × 1000 किती आला, 2000. मग या सगळ्यांची ऍडिशन केल्यावर किती आला, 2956 आला की नाही. कळतंय नक्की. याला आपण काय म्हणतो, पोझिशनल वेट. याला काय म्हणतो आपण, पोझिशनल वेट. आता या पोझिशनल वेटला अजून कसं लिहिलं जातं बघा, लक्षात घ्या. आपण एक 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 वे बघतोय बघा. मी परत पहिल्यापासून सांगतो एकदा. कुठलाही नंबर घ्या, वेट आपण कसे काढतो बघा. सपोज एक नंबर घेतलाय 5376. चला, आता याची व्हॅल्यू किती आहे रे बाळांनो, 6 आहे. याची व्हॅल्यू किती आहे, 70. याची व्हॅल्यू किती आहे, 300. आणि याची व्हॅल्यू किती आहे, 5. आता या व्हॅल्यू आल्या कशा बघा, लक्षात घ्या. परत बघा या व्हॅल्यू कशा आल्या, तर या ठिकाणी 6 हा कोणत्या पोझिशनला आहे, युनिट पोझिशनला. मग त्याला मल्टिप्लाय कोणी करायचं, 1 नी. 7 ला कोणी मल्टिप्लाय करणार, 10 नी. 3 ला कोणी मल्टिप्लाय करणार, 100 नी. 5 ला कोणी मल्टिप्लाय करणार, 1000 नी. कळतंय का. 6 × 1 किती, 6. 7 × 10 किती आला, 70. 3 × 100 किती आला, 300. आणि 5 × 1000 किती आला, 5000. आणि मग या सगळ्यांची ऍडिशन केली तर आपल्याला नंबर कोणता मिळाला, 5376. मग आता पोझिशनल वेट नक्की कसे कॅल्क्युलेट केलेत. आता मला एक सांगा, ही नंबर सिस्टीम कोणती आहे, डेसिमल नंबर. ही नंबर सिस्टीम कोणती आहे, डेसिमल. मग मी याला असं लिहू शकतो का रे, या 1 ला, या 1 च्या ऐवजी 10⁻0 लिहू शकतो का. एनिथिंग रेस टू 0 किती आला, 1. या 10 ला मी 10⁻1 लिहू शकतो. 100 ला कसं लिहू शकतो, 10⁻2. 1000 ला कसं लिहिणार, 10⁻3. मग इकडे इलेमेंट असेल तर त्याला काय लिहिणार, 10⁻4. अशा पद्धतीने कोण तयार झालेत, आपले पोझिशनल वेट तयार झालेत. लक्षात घ्या, याचं पोझिशनल वेट, पहिला जो इलेमेंट असेल, पहिला डिजिट आहे, त्याचं पोझिशनल वेट किती आहे, 10⁻0. त्याच्या पुढे कोणाला, 10⁻1, 10⁻2, 10⁻3. आता एक बघा, लक्षात घ्या. सपोज असा काहीतरी नंबर आहे, काय नंबर आहे बघा, असा नंबर आहे 37568. हा नंबर तयार कसा झालाय मी तुम्हाला सांगतो बघा, लक्षात घ्या. काय केलं, हा 8 आहे की नाही, या 8 ला कोणी मल्टिप्लाय करणार, 10⁻0 नी. 8 हा युनिट डिजिटचा आहे की नाही, त्याचं वेट काय, 10⁻0. त्याच्या पुढच्याचं वेट काय, 10⁻1. त्याच्या पुढच्याचं वेट काय, 10⁻2. त्याच्या पुढच्याचं वेट काय, 10⁻3. त्याच्या पुढच्याचं वेट काय, 10⁻4. इथपर्यंत कळलं का. 10⁻0 म्हणजे कोण असतो,
बोला ना जीव घेईन 10⁻10चा शून्य घात मोठ्याने बोल ना मग घरी कशी बोलते मम्मी पोहे दे हा 10⁻1 किती आला 10 10⁻2 किती आला 100 10⁻3 किती आला 1000 आणि 10⁻4 किती आला 10,000 मग मल्टिप्लाय करावं लागतं की नाही 8 ने 1 ला मल्टिप्लाय केलं कोणाला 8च आला अरे बापरे काय कॅल्क्युलेशन 6 × 10 60 5 × 100 500 7 × 1000 कोणाला 7000 आणि 3 × 10,000 कोणाला 30,000 आणि मग करा हे सगळ्यांची ऍडिशन 30,000 प्लस 7,000 प्लस 500 प्लस 60 प्लस 8 कोणाला 37568 आला का आपला नंबर मग डेसिमल नंबर कसा बनलाय कळलं कुठलाही नंबर असाच बनला जातो प्रत्येक नंबरला त्या नंबर मधल्या प्रत्येक डिजिटला काही ना काहीतरी वेट असतं आणि ह्या वेटला म्हटलं जातं पोझिशनल वेट ह्या वेटला काय म्हटलं जातं पोझिशनल वेट नक्की कळले ऑनलाईन वेट कळलेत बाळांनो आपल्याला हे वेट लागणार आहेत पुढच्या एक्झाम्पल मध्ये नक्की कळले मला एक सांगा चला डाऊट आहे काही ऑनलाईन चॅट बॉक्स मध्ये डाऊट टाका चला ऑनलाईन बोला 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 डाऊट असेल तर पटकन टाका अजून तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो चला कशाचं पोझिशनल वेटचं सपोज मी नंबर घेतला 578 चला या 8 ला कोणी मल्टिप्लाय करावं लागेल व्हेरी गुड 10⁻0 याला कोणी मल्टिप्लाय करणार 10⁻1 याला कोणी मल्टिप्लाय करणार 10⁻2 10⁻0 म्हणजे किती 10⁻1 म्हणजे 10 10⁻2 म्हणजे 100 करा बकाबक मल्टिप्लाय 8 7 × 10 70 5 × 100 किती आला 500 आन्सर विल बी 578 कळलं का नाही कळलं कन्सेप्ट नक्की पक्का आता ह्या कन्सेप्ट आणि हे जे दिलेत ना बाळांनो या कन्सेप्टला हे जे वेट आहेत या वेटला काय म्हटलं जातं पोझिशनल वेट काय म्हटलं जातं याला पोझिशनल वेट म्हणजे काय रे हे जे वेट आहेत हे कशावर डिपेंड आहे त्या डिजिटच्या पोझिशनवर तो डिजिट जर समजा युनिट पोझिशनला असेल तर त्याचं वेट 10⁻0 10th पोझिशनला असेल तर 10⁻1 100th पोझिशनला असेल तर 10⁻2 अशा पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट करतो पोझिशनल वेट आता 2 पेजेस सोडून द्या 2 पेजेस आणि एक लक्षात घ्या नोटबुकला सुरुवात करा लक्षात 15 जुलै पर्यंत रफ नोटबुक मध्ये लिहितो आणि मग नंतर बघू असले काही उद्योग करू नका नवीन एक 200 जाऊ द्या तुम्हाला लिहून देतो इथं की 200 पानाच्या मिनिमम 3 नोटबुक लागतील तुम्हाला 200 पेजेसच्या डीटी मध्ये नाही लागल्या तिथून पुढे 200 पेजेसच्या मिनिमम 3 नोटबुक लागतील कळलं त्याच्यामुळे नोटबुक घेताना जर 300 पेजेसची करता आली तर करा किंवा मग सरळ काय करा युनिट वाईज करा 200 पेजेसचे 2 युनिट झाले 200 युनिटचे 2 पेजेस आणि परत 200 पेजेसचे काय झाले 2 युनिट झाले अशा पद्धतीने काय करा कारण की लक्षात घ्या डीटी मध्ये प्रॉब्लेम्स आहेत एक्झाम्पल्स आहेत मोठे मोठे ट्रूथ टेबल काढायचे आहेत मोठे मोठे सर्किट काढायचे आहेत मी फक्त तुम्हाला नोट्स डायरेक्ट देणार नाही सॉफ्ट कॉपी तर देईल पण मॅक्झिमम नोट्स या तुम्हाला मी हँड रिटन देईल इथं लिहून देईल लेक्चर चालू असताना कारण की काय होतं बाळांनो सॉफ्ट कॉपी मध्ये नोट्स दिल्यानंतर त्या लिहिल्या जातात पण पेपर सुरू व्हायच्या आधी लिहिल्या जातात किंवा लिहिल्याच जात नाही मग शेवटी मग आम्ही प्रिंट काढू का मग शेवटी आम्ही तसंच करू का आणि मग शेवटी आम्ही करू का नको इथपर्यंत आता मग मी लाथा घालीन ह्या सेमला तुम्हाला ठीक आहे चला 2 पेजेस सोडून द्या त्याच्यात काय लिहायचं मी तुम्हाला नंतर सांगतो आपल्याला जे बेसिक आहे ना डेसिमल बायनरी ऑक्टल ते लिहिता येईल आता आपल्याला सुरू करायचंय कन्वर्जन टाका हेडिंग चला कन्वर्जन सगळ्यात मेन हेडिंग टाका कन्वर्जन फ्रॉम एनी नंबर सिस्टम टू बायनरी कन्वर्जन ऑफ एनी नंबर सिस्टम टू बायनरी कुठल्याही नंबर सिस्टीमचं कन्वर्जन कशात करायचंय बायनरी मध्ये आता कुठल्याही नंबर सिस्टीम म्हणजे आपल्याकडे नंबर सिस्टीम किती आहे बाबड्या 4 कोणत्या डेसिमल ऑक्टल हेक्साडेसिमल आणि बायनरी मग आता बायनरी मध्ये कन्वर्जन करायचं मग कोणाकोणाचं करावं लागेल बाकीच्या तिघांचं मग बाकीच्या तिघांमध्ये कोण कोण आहे सांगा बोला हा एक आहे डेसिमल करेक्ट आहे पहिलं कोणाला डेसिमल त्याच्या पुढे कोणाला ऑक्टल व्हेरी गुड त्याच्या पुढे कोणाला या सगळ्या नंबरचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे आपल्याला बायनरी नक्की कळलं आता एक काम करा पहिले एनीचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतोय डेसिमल मध्ये बायनरी मध्ये नका करू एनीचं कन्वर्जन आपण कशामध्ये करू बाळांनो पहिले डेसिमल मध्ये करू सोपं जाईल तुम्हाला थोडंसं चला ठीक आहे मग इथला काय करा हा डेसिमल काढा डेसिमलच्या ऐवजी कोणी लिहितं बायनरी आणि या सगळ्यांचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय डेसिमल मध्ये घे असं आहे असं लिहून घ्या
बायनरी, ऑक्टल, हेक्साडेसिमल, आणि ह्या सगळ्यांचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? डेसिमल मध्ये. व्यवस्थित लिहून द्या, कन्वर्जन फ्रॉम एनी नंबर सिस्टम टू डेसिमल. बायनरी मध्ये आपण थोडं नंतर बघू, का? कारण की कन्फ्युजन नको व्हायला तुमचं. आधी पूर्ण बेसिक होऊ द्या थोडंसं, ठीक आहे? घ्या, ही आहे तसं तसं लिहून काढाय. लिहिलं? चला. अरे देवा, लिहिले का रे? असे 3 पॉईंट लिहिलेत का तुम्ही? ठीक आहे, चला. आता आपल्याला काय करायचंय, हे कन्वर्जन करत असताना आपल्याला स्टेप्स काय काय फॉलो करायचे. हेडिंग टाका, चला स्टेप्स. स्टेप्स मध्ये पहिले लिहा, राईट डाऊन द नंबर. फर्स्ट लिहा, पहिली स्टेप आहे राईट डाऊन द नंबर. राईट डाऊन द नंबर. सेकंडला त्याच्यामध्ये राईट द वेट. राईट वेट्स corresponding to the position of digits. Write the weights corresponding to the position of digits. Third लिहा, multiply each digit. Multiply each digit in given number. Multiply each digit in given number with corresponding weights. आणि फोर्थ वाला टाका त्याच्यामध्ये, ऍड ऑल द प्रोडक्ट नंबर्स. ऍड ऑल प्रोडक्ट नंबर्स. ऍड ऑल प्रोडक्ट नंबर्स. लिहिलं? चला, सगळ्यात पहिले काय करायचंय, कशाचं कन्वर्जन करायचं बाळांनो आपल्याला? कुठलीही नंबर सिस्टीम घ्या, कुठल्याही नंबर सिस्टीमचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला? डेसिमल मध्ये. मग कुठल्याही म्हणजे डेसिमल सोडून उरल्या कोणत्या रे? बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल. या तिघांचं कन्वर्जन कशात करायचं? डेसिमल मध्ये. सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये काय सांगितलं, जो नंबर दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल आपण बायनरी नंबर घेऊ, तो बायनरी नंबर आहे असाच्या असं लिहून टाकायचा. पहिले काय लिहिलं? पहिल्या स्टेप मध्ये काय सांगितलं? राईट डाऊन द नंबर. नंतर काय करायचं, त्या डिजिट, ते जे काही डिजिट असतील त्याच्या खाली त्यांचे कोणते वेट लिहायचे? पोझिशनल वेट. कोणते वेट लिहायचे? पोझिशनल वेट. समजून घ्या, पहिल्या स्टेप मध्ये काय लिहिला? नंबर लिहून घेतला. त्याच्या खाली काय लिहिले? त्याचे पोझिशनल वेट. पोझिशनल वेट कसे लिहायचे मी सांगतो. त्याच्या पुढे काय झालं? प्रत्येक डिजिटला त्या वेटनी काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. आणि लास्टला काय करायचं? सगळ्या टर्मची काय करायची? ऍडिशन. आता एक्झाम्पल बघा, कन्वर्जन कशा कशाचं करायचंय मला सांगा. एनी टू, पटपट बोला, पहिले कशाचं कन्वर्जन आहे? एनी टू डेसिमल. एनी टू डेसिमल मध्ये आपल्याकडे कोण कोण आहे सांगा? एक म्हणजे बायनरी आहे, दुसरा कोण आहे? ऑक्टल आहे, आणि ऑक्टलच्या नंतर कोण आहे? हेक्सा. या तिघांचं कन्वर्जन आपल्याला कशात करायचंय? डेसिमल. आणि या ठिकाणी जी मेथड वापरली जाते, या मेथडला नाव काय? पोझिशनल वेट मेथड. फॉर एक्झाम्पल, आता आपण सगळ्यात पहिले बायनरी पासून सुरुवात करू. बायनरीचं कन्वर्जन कशात करायचंय? डेसिमल मध्ये. मग आता याच्यामधला पहिला जो असणार कोण आहे सांगा? कन्वर्जन. बोला पटपट. कन्वर्जन फ्रॉम, कशाचं कन्वर्जन करताल? बायनरी टू डेसिमल. पुढच्या याच्यात कशाचं करणार? बायनरी आपलं ऑक्टलचं डेसिमल, आणि नंतर कशात करणार? हेक्साडेसिमलचं डेसिमल. कळतंय नक्की? तर फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला एखादा नंबर दिलाय बाळांनो. फॉर एक्झाम्पल आपल्याला त्यांनी दिलंय 101101 हा नंबर आहे.
याचा बेस किती आहे देवा 10. अरे जीव घे तू माझा 10 म्हणते काय पण बायनरीचं कन्व्हर्जन डेसिमल मध्ये करायचं. जर समजा आपल्याला क्वेश्चन डेसिमल मध्ये दिलं तर कन्व्हर्जन कसं करतात रे बाबड्याव. ठीक आहे लॉकडाऊन हे काय सांगा बायनरी. या बायनरीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय बेस 10 मध्ये. कळलं नक्की इथे मी लिहितो क्वेश्चन मार्क. क्वेश्चन कळलं काय करायचंय. अरे बाळांनो नंतर हँड रेस करा. क्वेश्चन चालू असतानाच कसं काय तुम्हाला डाऊट येईल बाळांनो मला सांगा है ना. आन्सर सांगितल्यावर डाऊट आला तर ठीक आहे. बायनरी नंबर आहे. बायनरीचं कन्व्हर्जन कशात करायचंय डेसिमल मध्ये. पहिली स्टेप काय सांगितलेली बघा. काय सांगितलंय राईट डाऊन द नंबर. नंबर आहे असाच असा लिहून घ्यायचा. काय पहिल्या स्टेप मध्ये नंबर बाळांना आपला सांगा 1 पुढं 0 1 1 0 1. आता हे स्टेप वाईज चाललंय. आपण डायरेक्ट सुद्धा कॅल्क्युलेट करता येतं आपल्याला माहिती पण ते नंतर बघूत. आपल्याला आता काय द्यायचं स्टेप वाईज. पुढं काय करायचं सांगा. सेकंड स्टेप काय सांगितली होती बघा. सेकंड स्टेप मध्ये राईट वेट करस्पॉन्डिंग टू द पोझिशन. म्हणजे ह्याला काय म्हणणार आपण पोझिशनल वेट. याच्या पुढे आपल्याला कोणते वेट लिहायचे बाळांनो पोझिशनल वेट. हा आपला ओरिजिनल नंबर लिहिला पहिल्या स्टेप मध्ये. नंबरच्या नंतर काय लिहायचे सांगा. इथं लिहितो मी पोझिशनल वेट. कोणते वेट लिहायचे पोझिशनल. आता मगाशी बघितलं आपण इथं मगाशी लिहिताना 10⁻0 लिहिलं की नाही. वेट लिहिताना काय लिहिता 10⁻0. इकडच्याचा काय लिहिता 10⁻1. इकडच्याचा काय लिहिता 10⁻2. 10⁻012 काय लिहायचं ते तर माहिती आहे. 10⁻2 का लिहिलं करतो नंबर डेसिमल होता. पोंग्याव 10⁻0 इथं 10 का वापरला हा प्रश्न नाही पडला आम्हाला. फक्त 012 कळलं 10 का 10 वापरला कारण हा नंबर कोणता होता डेसिमल. मग मला सांगा रे हा नंबर कोणता आहे बायनरी. बायनरीचा बेस किती असतो 2. मग याचे वेट कसे येतील सांगा ना मला. याचा 2⁻0. याचा वेट काय येईल 2⁻1. याचा वेट काय येणार 2⁻2. याचा काय येणार 2⁻3. याचा वेट 2⁻4 आणि याचा वेट किती आलं 2⁻. आलं का नक्की. 2⁻0 म्हणजे किती असतो 1. आला का 2⁻0 किती आला 1. 2⁻1 किती आला 2. 2⁻2 किती आला 4. 2⁻3 किती आला 8. 2⁻4 किती आला 16 आणि 2⁻5 किती आला 32. हे कळलं का कसं आलं आता. काल मी तुम्हाला म्हटलं तुम्ही नंतर सांगाल हे 1 2 4 8 16 कसं आलं तर ह्या वेट नुसार 2⁻0 2⁻1 अशा पद्धतीने आलं. पुढे काय करायचंय सांगा. पहिली स्टेप काय झाली राईट डाऊन द नंबर. नंबर लिहिला. सेकंड स्टेप मध्ये काय केलं सांगा त्याचे पोझिशनल वेट लिहिले. पोझिशनल वेट लिहिल्यानंतर ह्या दोघांची काय करायची मल्टिप्लिकेशन. मग मला सांगा 1 मल्टिप्लाइड बाय 1 किती आला 1 आला की नाही. 0 ने कशाला मल्टिप्लाय केलं तर किती आला 0. 1 मल्टिप्लाइड बाय 4 किती आला 4. 1 मल्टिप्लाइड बाय 8 किती आला 8. 0 मल्टिप्लाइड बाय 16 किती 0. 1 मल्टिप्लाइड बाय 32 किती आला 32. मल्टिप्लिकेशन केली का. पहिल्या स्टेप मध्ये काय केलं राईट डाऊन द नंबर. नंबर लिहिला. सेकंड स्टेप मध्ये काय लिहिलं पोझिशनल वेट. तिसऱ्या मध्ये काय केलं स्टेप ऐका स्टेप वाचा काय दिलेली आहे. कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन आहे बघा कळतंय का. आता प्रत्येक डिजिटला कोणाबरोबर मल्टिप्लाय करा त्याच्या वेट बरोबर करस्पॉन्डिंग वेट बरोबर. मग डिजिट आणि वेट डिजिट वेट डिजिट वेट यांचं काय केलं मल्टिप्लिकेशन. आणि लास्ट स्टेप मध्ये काय सांगितलं या सगळ्या प्रोडक्ट टर्मला काय करा ऍड करा. मग प्रोडक्ट टर्म ह्या सगळ्या आल्यात ना या सगळ्यांची काय करा ऍडिशन करा. किती आलंय बोला 32 + 8 किती आला 40. 40 + 4 किती आला 44. 44 + 1 किती आला 45. विथ बेस काय लिहिणार आता 10. कळलं. मग हा आपला बायनरी नंबर होता आणि ह्या बायनरी नंबरचं आपण कन्व्हर्जन कशामध्ये केलं डेसिमल मध्ये. एक्झाम्पल कळलंय नक्की. काय केलं आपण इथं काय लिहिले पोझिशनल वेट. इथं 2 का लिहिलं कळलं का का बायनरीचं कन्व्हर्जन करायचंय. बायनरीचा बेस किती असतो 2 म्हणून सर आम्ही 2 लिहिला. रेस टू 0 का लिहिला कारण हा युनिट पोझिशन 10th पोझिशन 100th पोझिशन म्हणून आपल्याला 2⁻0 2⁻1 अशा पद्धतीने वेट आहेत. आणि मग त्यांची काय केली मल्टिप्लिकेशन केली. मग त्या सगळ्यांना काय केलं ऍड. एक्झाम्पल कळलंय नक्की. आता हे कसं आलं कळलं तुम्हाला 1 2 4 8 16 कशामुळे आलं ते त्याच्या वेटमुळे आलं. बायनरी नंबर मध्ये कोण असतो 2⁻0 2⁻1 2 डेसिमल मध्ये 10⁻0 10⁻1. ऑक्टल मध्ये काय येईल
8^0 8^9 हेक्सामध्ये काय येईल 16^, बस याच्या पलीकडे काही नाही. एक्झाम्पल कळले पक्का? एवढं एक एक्झाम्पल लिहून घ्या. अजून एक एक्झाम्पल बघू. चला घ्या पटकन. चला 45 करेक्ट आहे बाळांनो. बेस रेस्ट आविष्कार करेक्ट आहे बाळा. बायनरी असल्यामुळे काय केलं आपण 2^2 करेक्ट आहे. ऑनलाईन डाऊट असेल तर विचारत चला. ऑनलाईन कळलंय बाळांनो नक्की? हे मुद्दाहून बघा, आपण हे डायरेक्ट काढायचो. ज्यांनी सी चे क्लासेस केले असेल त्यांना डायरेक्ट माहिती असेल. 1 त्याच्यानंतर 2 सोडला 4 8 16 32 प्लस 8 प्लस 4 प्लस 1 आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचो. पण आता आपण थोडं स्टेप बाय स्टेप जाऊ. ठीक आहे, कारण की आता आपल्याला काय त्याला मार्क्स आहेत बाळांनो. ऑनलाईन डाऊट आला तर विचारत चला. फक्त एवढंच आहे की लेक्चर मात्र लाईव्ह करत चला. 10 वाजता लेक्चरला सुरुवात झाली म्हणजे 10ला अटेंड करत चला, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येणार. शक्यतो तुम्हाला डीटी मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही बाळांनो, कुठले डाऊट पडणार नाही. पण आले तर मात्र विचारत चला. सिली जरी डाऊट असेल तरी विचारत चला. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी विचारल्यानंतर 2 पोरी काय म्हणतील, अरे याला एवढं येत नाही, असं जरी वाटलं तरी विचारा बाळांनो, कारण की तुमची फी ते पुरी नाही भरत, लक्षात ठेवा. झाले घरी एक्झाम्पल घेऊ ना बाळांना. अजून ऑनलाईन टेन्शन घेऊ नका बाळांना. आपण त्याचे अजून 1-2 एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, याचे 1-2 एक्झाम्पल घेऊ. तुम्ही 1-2 एक्झाम्पल घ्या. हो बाळांनो बघा ना, मला सांगा 0ला कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय केला तर आन्सर किती असणार मयूर? 0. बघा या 0ला 2^1 0ला कोणी पण मल्टिप्लाय करा, आन्सर किती येणार आहे? 0 येणार आहे. म्हणून तर आपण तो नंबर ऍड करत नाही. काल सुद्धा बघा आपण, आता तुम्ही उलट करून बघा. हे झाल्यानंतर जर 45चा जर तुम्हाला बायनरीत लिहायचं असेल तर तुम्ही इथं काय लिहिलं असतं? 1 2 4 8 16 32 32 32 प्लस 8 किती आला सांगा? 40 40 प्लस 4 44 44 प्लस 1 45. म्हणजे याच नंबरची ऍडिशन करायची बाकी ठिकाणी. म्हणून तर आपण कोण लिहितो सांगा? 0. कारण 0नी त्या नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर किती येणार आहे? 0. कळलं? ऑनलाईन कळलंय का मयूर? कळलंय का रे? चला अजून एक एक्झाम्पल घेऊ. चला लक्ष द्या. ठीक आहे, चला फॉर एक्झाम्पल घेतलं मी. या ठिकाणी मोठा नंबर घेऊ आपण. 10110101 असा काहीतरी नंबर घेतला. सॉल्व न करू गडबड करू नका. मी तुम्हाला सॉल्व करायला देतो, टेन्शन घेऊ नका. हा असा काहीतरी नंबर घेतला. चला सगळ्यात पहिले खाली काय लिहावं लागतील सांगा? त्याच्या बोलन पटपट. सगळ्यात पहिले काय लिहावं लागतील त्याच्या खाली? पोझिशनल वेट. सांगा पोझिशनल वेट लिहिताना या 1चं पोझिशनल वेट काय लिहिणार? 2^0. याच्या इथं 2^1 2^2 2^3 2^4 2^5 2^6 आणि 2^7 आलं. 2^0. आता चला याच्या व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. 2^0 म्हणजे 1 2^1 म्हणजे 2 1 2 4 8. इथं किती आला? 16. इथं किती आला? 32. इथं किती आला? 64. आणि इथं किती आला? 128. आता अजून एक लक्षात घ्या, मल्टिप्लाय वगैरे करत बसायचं तर करा, नाही तर सरळ सरळ अजून एक ऑप्शन काय करू शकता? ज्या ज्या ठिकाणी 0 आलाय त्या टर्म कॅन्सल करा. कारण की 0नी 2ला मल्टिप्लाय केल्यावर किती येणार बाळांनो? 0च येणार आहे. या 0 × 8 किती येणार आहे? 0 येणार आहे. हा 0 × 64 किती येणार? 0. मग उरलेल्या टर्म कोण आहेत बघा? 128. कोण आलं बघा? 128 प्लस उरलं कोण? 32
प्लस कोण राहिला 16 प्लस 4 प्लस 1 करायचे ऍडिशन किती येते बोला 28 2 30 30 60 70 76 80 81 181 ना किती आली 181 कळलं आणि याचा बेस किती असेल बाळांनो 10 बेस किती असणार 10 हा नंबर कोणता होता बायनरी बायनरीचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं डेसिमल मध्ये कळलं मेथडचं नाव काय पोझिशनल वेट मेथड कारण की आपण याच्यामध्ये काय वापरलेत बाळांनो पोझिशनल वेट वापरले कळलं का नाही ऑनलाईन कळलंय का रे बाळांनो आता ऑनलाईन घ्या लिहून चला पटपट प्रतिभरणा कळलंय नक्की ऋषिकेश कळलंय का रे बाळा डाऊट असतील तर विचारा ऑनलाईन हे बाळांनो नक्की चला चला घ्या लिहून घ्या पटकन चला डिप्लोमाला आहे आपण डिप्लोमाला काळा पेन निळा पेन ते धंदे करू नका काळा पेन निळा पेन पट्टी पेन्सिल उद्या ते सर्कल रॅक हे काय ब्रॅकेट काढायला सुद्धा तुम्ही काय वापरताल कर्कटक वापरताल असले धंदे करू नका पट 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 कॅल्क्युलेशनवर फोकस करा दोन गोष्टी एक म्हणजे स्टेप चुकल्या नाही पाहिजेत आणि फायनल आन्सर चुकलं नाही पाहिजे आणि अक्षर त्यातल्या त्यात बरं काढा की जेणेकरून आन्सर ऍटलीस्ट फायनल आपला पेपर चेकरला कळेल इथपर्यंत तरी काढा बाळांनो बाकी काय नाही झाले घरी उरकले चला अजून एक एक्झाम्पल तुम्हाला देतो आता उरका पटकन चला सिंपल एक्झाम्पल घ्या चला एक कन्वर्जन करायचंय थर्ड एक्झाम्पल मध्ये 101101010101 उरका चला हा बायनरी नंबर आहे याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे आपल्याला विथ बेस 10 मध्ये म्हणजे डेसिमल नंबर मध्ये आपल्याला याचं कन्वर्जन करायचंय कळतंय उरका चला बाळांनो पटकन सांगू का नंबर 1011010101 आणि 1 उरका किती येते बघा एक हजारच्या पुढे जाईल ते आलंय का उरका पटकन चला ऑनलाईन सांगा आन्सर आला असेल तर टाका पटपट पटपट 2902 करेक्ट आहे आविष्कार बरोबर आहे बाळांनो वैष्णवी करेक्ट आहे
करेक्ट आहे, करेक्ट आहे. ऑनलाईन टाका टाका पटपट पटपट. स्वप्नाली करेक्ट आहे बाळा, करेक्ट आहे नेहा. शीतल, साक्षी करेक्ट आहे बाळा. चला चला, आले का रे आन्सर? चला, सगळ्यात पहिले आपल्याला काय लिहावं लागेल? हा नंबर लिहावा लागेल. काय नंबर आहे हा? 1011010101. आता या खाली तुम्ही 2:0 नुसार पोझिशनल वेट लिहिले असतील. ठीक आहे, काय वेट लिहिले असतील बाळांनो? पोझिशनल वेट काय लिहिले? 2:0, 2:1, 2:2, 2:3, 2:4, 2:5, 2:6, 2:7, 2:8, 2:9 आणि 2:10. कळलं? हे सगळे कोणते वेट आहेत? स्टेप बाय स्टेप करा बाळांनो, लक्षात घ्या. कारण की तुम्हालाही माहिती की आता हे कसं करायचंय तुम्हाला लक्षात आलं असेल. डायरेक्ट 1 2 4 8 ऍडिशन करत गेलं तरी चालेल, पण पेपरला मात्र आपल्याला स्टेप लिहावं लागतील. मग आता काय करावं लागेल बाळांनो? याचे वेट किती आले बघा. 1 2 4 8 16 32 64 128 256 512 आणि 1024. मग आता याच्यातल्या झिरोवाल्या टर्म काढून टाका. झिरोवाल्या ज्या टर्म असतील या डायरेक्ट काय करा? कॅन्सल करा. उरलेल्या टर्मची ऍडिशन करा. कोणाची? 1024 प्लस 256 प्लस 128 प्लस 32 प्लस 8 प्लस 2 प्लस 1. किती आलंय सांगा? 2 किती आलंय? आन्सर किती आलंय? 2902. आले का रे? आन्सर आले? वन 451 येत आहे. चेक करा बाळा एकदा. 1451 आहे नक्की? लिहिताना चुकलं काय? बघा बरोबर आहे. कर 1024 इंटू 2048. तुम्ही बहुतेक हा करेक्ट आहे बाळांनो. 141. बरं ठीक आहे चला. ए पोंग्यांनो ऑनलाईन, म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुमच्याकडून एक डिजिट एक्स्ट्रा आलं. टोटल डिजिट कॅल्क्युलेट करा. ज्यांचे 11 डिजिट झाले असतील. हा व्हेरी गुड. हे का, ज्यांनी वर वेगळं टाकलं तेच खाली वेगळे वेगळे टाकले. ते भुरट्यांनो चेक करा. आविष्कार चेक करा. वैष्णवी, स्वप्नाली चेक करा, चेक करा. हा किती आले सांगा? 1 4 5 आणि 1. ज्यांचं हे आन्सर आलं असेल मग अशी आहे ना, त्यांना 2 मिनिटं तारे दिसले असतील. ते याला आमचं हे आलं, काय चुकतं हे कळत नसेल. ठीक आहे, घाई करू नका. कळतंय का? ऑनलाईन घाई करू नका. डिजिट लिहिताना नंबर चुकला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 डिजिट आहे. 10 डिजिटला मॅक्झिमम नंबर असणार 1024. मे बी तुमचे 11 डिजिट झाले असतील, त्याच्यामुळे 2048 आला असेल आणि मग पुढे कॅल्क्युलेशन झाले असतील. ठीक आहे चला, कॅल्क्युलेटर अलाउड आहे ना. पण मला सांग, 2048 आणि हे सगळ्यांचे ऍडिशन करण्यासाठी जर आपल्याला कॅल्क्युलेटर वापरायची गरज पडत असेल तर मग एक काम करा, घरी जा, बंगारवाल्याला बोलवा, डोकं कट करा आणि मेंदू विकून टाका. अरे हे ऍडिशन करायला तुम्हाला कॅल्क्युलेटर लागतंय, काय उपयोग आहे तुमचा? हा, जास्त बाळांनो टेक्नॉलॉजीवर डिपेंड राहू नका. थोडं स्वतः करायला बघा ऍडिशन सबट्रॅक्शन. चला आता पुढचं एक्झाम्पल बघा. लक्ष द्या, घाई करू नका आणि लिहू नका. थांबा 1 मिनिट. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं एक्झाम्पल दिले 10110.01 विथ बेस 2 आणि याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे आपल्याला? डेसिमल मध्ये. लक्ष द्या. आता मगाचपर्यंत काय होतं? डेसिमल पॉईंटच्या इकडेच नंबर होते. आता डेसिमल पॉईंटच्या पुढे पण डिजिट आले. आता काय करावं लागेल? लक्ष द्या. मग आता या ठिकाणी काय करायचं? आपला नंबर काय बघा, 10110. पॉईंट काय रे बाळांनो? 0 आणि 1. आता इथं डेसिमल पॉईंट आहे. पोझिशनल वेटला आपण सुरुवात कुठपासून केलं तर युनिट पोझिशन पासून. डेसिमल पॉईंटच्या पुढचा सध्या बाजूला राहू द्या. हा 0 जो आहे हा युनिट पोझिशनला आहे. याचं पोझिशनल वेट किती असेल बाळांनो? 2:0. याचं किती असणार? 2:1, 2:2, 2:3 आणि 2:4. मग आता हा 2:0 आहे. नंबर लाईनवर जर आपण बघितलं तर बघा, पॉवर बघा, 0 1 2 3 4 इकडे पॉझिटिव्ह होत चालली. मग डेसिमल पॉईंटच्या इकडे काय होणार? निगेटिव्ह होणार. म्हणजे याचा अर्थ डेसिमल पॉईंटच्या पुढे निगेटिव्ह पॉवर होणार. मग इथं किती पॉवर येईल सांगा? 2:-1. इथं किती येणार? 2:-2. कळतंय नक्की? मग आता परत बघा चला. 2:0 म्हणजे किती रे? 1. 2:1 म्हणजे 2. हा किती आला? 4. हा किती? 8. आणि हा किती असणार? 16. कळलं?
पुढे बघा चला, 2⁻⁻1, 2⁻⁻1 ला बघा लक्षात घ्या, मी इथं तुम्हाला दाखवतो. 2⁻⁻1 असेल तर याला मी 1/2 असं पण लिहू शकतो. कळलं? कारण 2⁻⁻1 म्हणजे 2 चा मायनस पॉवर, मायनस पॉवर जर खाली गेला तर तो काय होतो, प्लस मध्ये जातो, म्हणजे व्हॅल्यू किती आली 1/2. मग 2⁻⁻1 म्हणजे याचं वेट किती आलं बाळांनो, 1/2. पुढे बघा चला, आता हा कोण आहे आपल्याकडे, नेक्स्ट कोण आहे सांगा, हा 2⁻². मग 2⁻²चं वेट किती असणार, तर 1/2. ऐ 2⁻² आहे की नाही, जर समजा पॉवर खाली गेला तर काय होतो, पॉझिटिव्ह, म्हणजे किती आला 1/2 आला. 1/2 म्हणजे किती आला सांगा, 1/4 आला. कळलं का नाही कळलं? सरळ सरळ काय करायचं, नाही तर 2:1 करायचं. 2:1 किती असतो, 2, 1/2 लिहायचा. 2:2 किती असतो, 4, इथं लिहिताना काय लिहायचा, 1/4. अरे कळलं नक्की? म्हणजे इथं लिहिताना बघा आपण 1 to 4 लिहिलं की नाही, इथं उलट लिहायचं 1/2, 1/4, 1/8 असे पोझिशन लिहित चालायचे. आता याची ऍडिशन करायची. मग ऍडिशन करत असताना कशी ऍडिशन करणार, परत मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. झिरोवाले टर्म कॅन्सल करू, झिरोवाली टर्म कॅन्सल करा, झिरोवाली टर्म कॅन्सल करा. ऍडिशन कोणाची करायची मग, 16 प्लस 4 प्लस 2 प्लस 1/4 म्हणजे किती असतो रे, अरे 0.25. 1 ला 4 ने भागल्यावर आन्सर किती येणार, 0.25, 0.25. मग याच्यामध्ये किती ऍड करताल, 0.25. करा मग या सगळ्यांची ऍडिशन, किती आलं, 16 4 20 2 22, 22.25. हा नंबर कोणता आहे, डेसिमल. दिलता कोणता, बायनरी. मग बायनरीचं कन्वर्जन कशामध्ये केलं आपण, डेसिमल मध्ये. कळलं? काय केलं बाळांनो, काही नाही, फक्त डेसिमल पॉईंटच्या पुढे आपण काय केले, निगेटिव्ह पॉवर द्यायला सुरुवात केली, कारण की त्याचे वेट कुठे, डेसिमल पॉईंटच्या पुढं. इकडं आपण पॉवरला पॉझिटिव्ह करत गेलो, इकडं पॉवरला काय करावं लागेल, निगेटिव्ह. कन्सेप्ट कळला पक्का? हे एक एक्झाम्पल लिहून घ्या, अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून मग तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देतो. घ्या चला, पटपटल्या फक्त. उरका चला पटपट. झाले घरी, उरका पटपट चला. एक एक्झाम्पल देतो, करताय ट्राय, एक एक्झाम्पल देतो, तुम्ही ट्राय करा आणि मग आपण सॉल्व्ह करू बाळांनो, ठीक आहे? घ्या चला, एक एक्झाम्पल घ्या. 101011.101 विथ बेस 2 इज इक्वल टू, आणि याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं बाळांनो, डेसिमल मध्ये. करा बरं ट्राय, चला बरं बाळांनो, किती होते बघा.
करेक्ट आहे बाळांनो, आदेश बरोबर आहे आन्सर. ज्यांना ऑफलाईनला यायचं असेल त्यांनी ऑफलाईनला सुरुवात करा. ऑलरेडी स्टुडंट ऑफलाईन मध्ये यायला सुरुवात झाली. करेक्ट. ऑनलाईन आले का रे? करेक्ट बाळांनो, ऑनलाईन बरोबर आहे, बरोबर आहे. 91.625. चला काय करावं लागेल बघा. चला सगळ्यात पहिला नंबर लिहून घेतो मी. 1011.011.101. पोझिशनल वेट लिहायला सुरुवात करतो या ठिकाणी. 2^0, 2^1, 2^2, 2^3, 2^4, 2^5, 2^6. इकडे 2^-1, 2^-2, 2^-3. व्यवस्थित लिहित चला बाळांनो आन्सर सॉल्व्ह करताना. याला काय नाव दिलंय आपण? पोझिशनल वेट. ठीक आहे. चला आता पुढे मल्टिप्लाय करायचंय. 0 वाले टर्म काय करूत? कॅन्सल करून टाकूत. राहते काय बघा. इथं कोणाला 1, 2, इथं कोण आहे सांगा 8, त्याच्यानंतर 16, इथं कोणाला 64. या सगळ्यांची काय करावं लागेल मला? ऍडिशन. कळलंय का रे? बघा मी इथं 2^2 जो 4 आहे तो घेतला नाहीये. 2^5 म्हणजे किती होता आपला? 32 घेतला नाही का? कारण त्याला मल्टिप्लाय मला कोणी करायचं होतं? 0 नी. तुम्ही ते पहिले लिहून मग नंतर मल्टिप्लाय 0 नी केलं, तिथं 0 आला आणि मग त्याला ऍड केलं तरी सुद्धा चालेल. इथं कोण आहे सांगा? 2^- म्हणजे 1/2 आला. हा किती असतो सांगा? 1/4. पण हा घेऊन चालणार नाही. प्लस 1 कोणाला? 8. 1/2 म्हणजे किती असतो? 0.5 प्लस 1/8 म्हणजे कोण असतो? 0.125 प्लस 1 प्लस 2 प्लस 8 प्लस 16 प्लस 64 किती आलं सांगा? 91.625 आलं आन्सर. नक्की. अजून एक एक्झाम्पल इथं करा, मग बाकीच्या होमवर्कला देतो. घ्या चला. आले का रे ऑनलाईन? एखाद्याला कॅल्क्युलेशन लक्षात आली नसेल, डाऊट असेल तर विचारा. ऑनलाईन कळलंय का नक्की? ए बाळांनो बोला पटपट पटपट पटपट. डाऊट असतील चॅट बॉक्स मध्ये टाका. चला पटकन. नक्की देऊ एक्झाम्पल एक. चला घ्या. झाले ना? घ्या नवीन एक्झाम्पल घ्या. 110.0101 विथ बेस 2 आणि याचं कन्वर्जन कशात करायचं आहे आपल्याला? विथ बेस 10 मध्ये. आले का रे? करेक्ट आहे बाळांनो. ऑनलाईन बरोबर आहे बाळांनो. आदेश, परदेशी, संजीवन, स्वप्नील, स्वप्नाली सॉरी, रवींद्र. करेक्ट आहे बाळांनो आन्सर. करेक्ट आहे वैष्णवी. ऑनलाईन एक बाळांनो. आणि लक्षात घ्या नाव फक्त व्यवस्थित टाका, नसेल तर एडिट करायला सांगा मला, कारण की तुम्ही आन्सर दिलं तुमचे जे नाव आहे त्याच्यानुसार मी आन्सर दिल. करेक्ट आहे बाळांनो. आदिती, क्षितिजा, श्रेया, संवाद. करेक्ट आहे बाळांनो. करेक्ट आहे. हर्षल, मयूर, पौर्णिमा. चला आलेत का आन्सर बघा. 110.0101. चला वेट जर लिहिले तर काय येईल? 2^0, 2^1, 2^2, 2^3, 2^4 आणि 2^5. इथं काय येईल सांगा? 2^-1, 2^-2, 2^-3 आणि 2^-4. चला 0 वाले टर्म मी ऑलरेडी काढून टाकतो.
काय आलं सांगा 2 2 4 इथं किती येईल सांगा 16 आणि या ठिकाणी 32 या सगळ्यांची मला ऍडिशन करावं लागेल प्लस हा पण काढून टाकला 2 - 1 0 आल्यामुळं हा पण 0 आल्यामुळं काढून टाकला इथं कोणाला 1/4 प्लस 1/16 अरे हो की नाही बरोबर ना हां चला 1/4 किती आलाय सांगा 0.25 बरोबर आहे आणि 1/16 किती आलाय 0.0625 करेक्ट आहे का हां प्लस आणि हे सगळे नंबर मग आता या ठिकाणी 32 + 16 किती बाळांनो 48 + 4 52 54 म्हणजे या ठिकाणी आन्सर किती आलाय 54 पॉईंट याची ॲडिशन किती आली रे बाळांनो 3125 आणि याचा बेस किती बाळांनो आपला या ठिकाणी 10 म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं बायनरीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं डेसिमल मध्ये ऑनलाईन आन्सर आलंय ए बाळांनो चला आता एक 2 ते 3 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला देतो 3 एक्झाम्पल कशाचे येते बायनरीचे कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे आपल्याला डेसिमल लक्षात घ्या बायनरी जर एकदा कळलं तर तुम्हाला ऑक्टल आणि हेक्साडेसिमल मध्ये काही अडचण राहणार नाही चला घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या होमवर्कसाठी देतो एक्झाम्पल आता फर्स्ट एक्झाम्पल घ्या 1011.010.01 सेकंड 110.1010.11 थर्ड 1001.101 आणि फोर्थ 110101.011 करताल टोटल किती आहे सांगा 4 एक्झाम्पल दिलेत हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत बाळांनो बायनरी नंबर सिस्टीम आणि ह्या बायनरी नंबर सिस्टीमचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय तुम्हाला डेसिमल मध्ये कळलंय की नाही ए बाळांनो ऑनलाईन चला उद्यापासून डीटीचं लेक्चर थोडंसं जास्त वेळ घेत जाऊ कारण की आता फक्त आपलं कन्व्हर्जन हे पहिलं दुसरं लेक्चर होतं म्हणून थोडं कमी वेळ घेतलं उद्यापासून आपल्या लेक्चरचा टायमिंग थोडासा जास्त वेळ असेल जेणेकरून आपलं काय होईल नंबर ऑफ कन्व्हर्जन पटपट होतील थोडा सिलेबस लवकर व्हायला वेळ मिळेल आणि तेवढीच आपल्याला रिव्हिजनला टाइम मिळेल ठीक आहे चला थांबायचं आहे आज आपलं कन्व्हर्जन काय लक्षात घ्या बाळांनो एक्झाम्पल कोणतं सॉल्व्ह केलेत आपण एनीचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे बाळांनो आपल्या डेसिमल मध्ये एनीमध्ये कोण कोण आहे सांगा बायनरी ऑक्टल आणि हेक्सा आणि ह्या तिघांचं कन्व्हर्जन कशात करायचंय डेसिमल त्याच्यातला पहिला कन्सेप्ट आपला झाला कोणता बायनरी टू डेसिमल कळले नक्की ऑनलाईन ए बाळांनो काही डाऊट असतील तर विचारा चला थांबायचंय मग चलो सी यू टुमारो हॅव अ नाईस डे बाय बाळांनो बाय बाय